सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि भाजप नेत्यांनी भाषणे हिंदू मुस्लिम शिवाय दाखवा आणि 1 लाख रुपये मिळवा हे उद्धव ठाकरेंचं चॅलेंज आम्ही स्वीकारलंय। आज नाशिकचा विकासावरच अतिशय दूरदृष्टी असलेल्या नेत्याचं भाषण म्हणजेच माननीय देवेंद्रजींचे भाषण उद्धव ठाकरे यांनी ऐकावं आणि 1 लाख रुपये संजय राऊत यांच्यावर मानसिक उपचार करण्याकरिता आमच्या मार्फत खर्च करावे। नाशिकमध्ये येऊन अनंत कान्हेरे मैदानावरून नाशिककरांची खोटी माहिती देऊन बदनामी करणाऱ्या भोंगा उर्फ संजय राऊत यांच्या मानसिक उपचाराकरिता हरलेले हे पैसे उद्धव ठाकरेंनी वापरावे त्याचं चॅलेंज जाहीररित्या स्वीकारलेलं आहे असे सहमुख्य प्रवक्ता भाजपा महाराष्ट्र अजितजी चव्हाण यांनी सांगितलंय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। उद्धव ठाकरे यांनी 1 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय की भारतीय जनता पक्षाचे नेते, प्रमुख नेते देवेंद्रजी आणि इतरांच्या भाषणामध्ये हिंदू मुस्लिम नाही असं दाखवा आणि 1 लाख रुपये मिळवा। उद्धव ठाकरेंनी आपलं चॅलेंज स्वीकारलं। माननीय देवेंद्रजींचं आजचं नाशिकचं भाषण ऐका आणि ते भाषण ऐकून पुन्हा घरातच बसा, कारण देवेंद्रजींनी आपल्या भाषणामध्ये नाशिकच्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं चौफेर विकासाचे जे मुद्दे मांडलेत ते कधी आपण स्वप्नातही पाहू शकत नाही। एकतर तुमच्या गांजा फेम भोंग्यानं नाशिकमध्ये येऊन आमच्या नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावरून नाशिकची बदनामी केली। 5-5 दिवस पाणी येत नाही, इथं आकडेवारी सगळी खोटी सांगितली। म्हणजे या माणसाकडे कधीतरी प्रभारी म्हणून नाशिक होतं का असा प्रश्न नाशिककरांना पडावा आणि प्रचंड संताप यावा। इतकी खोटी माहिती संजय राऊत नावाच्या भोंग्यानं धडधडीत नाशिककरांच्या नावानं खपवली आणि नाशिकची महाराष्ट्रामध्ये बदनामी केली। पण त्याला सडेतोड उत्तर माझे नेते आदरणीय देवेंद्रजींनी दिलंय। उद्धवजी, तुमचं चॅलेंज आम्ही स्वीकारलंय आणि त्याचे जे 1 लाख रुपये आहेत ते आपण संजय राऊत याच्या मानसिक उपचाराकरता वापरा अशी माझी आपल्याला विनंती आहे आणि कृपया सगळ्यांचा नाद करा, देवेंद्रजींचा करू नका, तुम्हाला परवडणार नाही।